परवाच अमित शाह साहेब आलेले होते, त्यावेळेस आम्हा लोकांची चर्चा झाली. ते केंद्राचे सहकार विभागाचे प्रमुख आहेत. त्यांनी मला सांगितलं, मी होतो, देवेंद्रजी होते, एकनाथराव होते, त्या संदर्भामध्ये आपण त्याचा फायदा उचलूया. बापू तुम्ही आणि सगळे बोर्ड देखील विचार करा. त्यांनी सांगितलं मी 10,000 कोटी रुपये सहकार विभागाकडे घेणार आहे आणि ते घेऊन त्यामधनं साधारण त्यांनी मला सांगितलं की मी 30,000 कोटी रुपये बँकेकडनं कमी व्याजाने उभे करणार आहे. 40,000 कोटीची रक्कम. आणि त्याच्यात आता उदाहरणार्थ आपला छत्रपती कारखाना आहे. त्या कारखान्यात कोजन आहे का? आहे. या कारखान्यामध्ये डिस्टलरी नाही का? नाही. व डिस्टलरी सीबीजी प्लांट आहे का? नाही. सीबीजी प्लांट जे जे काही नवीन गोष्टी मार्केटमध्ये येऊन शेतकऱ्याला 2 पैसे भाव वाढणार आहेत, ते सगळं उभं करायला ते पैसे देणार. आपण रुपया द्यायचा नाही. त्याचा विचार नीट करा. परंतु त्यांचा त्याच्यामध्ये शेअर राहणार. जसं NCDC आहे तसं ते एक संस्था उभी करतायत आणि त्याच्यातून महाराष्ट्रातले देशातले जे जे सहकारी साखर कारखाने आहेत, गोपीचंदजी, सहकारी साखर कारखाने, त्यामध्ये दुसरे कुठले नाही, खाजगीला नाही, अशा पद्धतीनं तो प्रस्ताव ते आणताय. आल्यानंतर मी माळेगाव, छत्रपती, सोमेश्वर आणि अनेक सहकारी साखर कारखाना विचारणार आहे. जे पुढे येतील त्यांना आपण त्याच्यामध्ये घेऊ आणि त्याच्यातून तशा प्रकारचे प्लांट आपण उभे करू. कारण ते केल्याशिवाय आपल्याला अधिकचा भाव देखील मिळणार नाही.